नमस्कार. चला सीटेट सप्टेंबर 2026च्या ताज्या अधिकृत सूचनेचे आपण एकदम सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करूया. ही केवळ एक नेहमीची परीक्षा नाहीये. यंदाची ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तब्बल 22वी मोठी आवृत्ती आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEकडे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की या 2026च्या CTET अर्जांची अधिकृत अंतिम मुदत नक्की कधी संपतेय. नीट लक्ष द्या. ऑनलाईन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत बरोबर 10 जून रात्रीपर्यंतच आहे. अर्ज फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील. त्यासाठी केवळ ctet.nic.in आणि cbse.gov.in याच अधिकृत वेबसाईटचा वापर करायचा आहे. अर्जात चुकून काही गडबड झालीच तर दुरुस्तीसाठी 15 ते 18 जून दरम्यान फक्त 4 दिवसांची मुदत मिळेल. अधिकृत सूचनेनुसार या दुरुस्ती मुदतीबाबतचे नियम खरोखरच अत्यंत कडक आणि अपरिवर्तनीय आहेत. यात कोणतीही तडजोड नाही. 18 जूननंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जामध्ये बदल करण्याची अजिबात परवानगी दिली जाणार नाही, हे पक्के लक्षात ठेवा. ही परीक्षा 132 शहरांमध्ये आणि 27 भाषांत होईल. मात्र वाटप केलेल्या परीक्षा केंद्रात बदलाची विनंती अजिबात स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्वांनी अधिकृत वेबसाईटवरील माहिती पुस्तिका अतिशय काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हो, परीक्षेच्या बरोबर 2 दिवस आधी अधिकृत प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. पेपर 1 आणि 2 या दोन्ही परीक्षांसाठी 6 सप्टेंबर 2026 हीच मुख्य तारीख निश्चित करण्यात आली आहे. पण जर विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढली तर पर्यायी तारीख म्हणून 5 सप्टेंबरचा वापर केला जाऊ शकतो. आणि या परीक्षेचा निकाल अंदाजे ऑक्टोबर 2026च्या अखेरीस जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सर्व महत्त्वाच्या तारखांची नोंद घेतली ना? चला तर मग आता अजिबात वेळ न दवडता जोरदार तयारीला सुरुवात करूया.